नमस्कार, टाइम विथ रुपा या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। आज आपण मेथीचे थेपले बनवणार आहोत। मेथीचे थेपले हे प्रवासासाठी एक उत्तम ऑप्शन ठरेल आणि असं पण तुम्ही स्नॅक्स म्हणूनही याचा तुम्ही नक्कीच आस्वाद घेऊ शकता। रेसिपी आपण स्टार्ट करूया। इथे 2 वाट्या गव्हाचं पीठ घेतलंय। 2 चमचे आपण इथे लाल तिखट ऍड करतोय। तर तुमच्या आवडीनुसार तिखटाचं प्रमाण तुम्ही ठरवू शकता। इथे मी 1 चमचा हळद घालतीये। त्यानंतर अर्धा चमचा आपण हिंग घेतोय आणि चवीनुसार आपण मीठ ऍड करतोय। तसंच आपण अर्धी वाटी बेसन घेतोय। 2 वाटी गव्हाच्या पिठासाठी अर्धी वाटी बेसन आपण इथे वापरणार आहोत। आणि जवळजवळ 2 ते 2.5 वाटी आपण इथे मेथी निवडून व्यवस्थित धुवून घेतली आणि नंतर आपण एकदम बारीक ती चिरून यामध्ये ऍड करतोय। मेथी ऍड केल्यानंतर आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि नंतर थोड्या थोड्या पाण्याचा वापर करून आपल्याला घट्ट असं पीठ मळून घ्यायचंय। मेथीचे थेपले हे टिकण्यासाठी एकदम उत्तम आहेत। साधारण 7 ते 8 दिवस आरामात ते टिकतात, म्हणून मग प्रवासासाठी हा चांगला ऑप्शन ठरेल आणि हेल्दी रेसिपी आहे। इथे आपलं चांगलं घट्ट असं पीठ मळून झालंय। त्याच्यावर थोडंसं तेल घेतलंय मी आणि तेलाचा हात लावून परत एकदा छान सॉफ्ट असं करून घेतलीये आणि अगदी 10 मिनिटांसाठी आपण हे पीठ बाजूला ठेवणार आहोत। 10 मिनिटं रेस्ट केल्यानंतर आपण या पिठाचे एकसारखे गोळे बनवून घ्यायचे। तुमच्या आवडीनुसार गोळ्यांचा आकार तुम्ही देऊ शकता, म्हणजे किती छोटे तुम्हाला थेपले हवेत तसं। तर मी असे गोळे बनवून घेतलेले आहेत। आपण लगेचच लाटायला सुरुवात करतोय। पोळपाटावर थोडंसं पिठी घेतलीये आणि एक एक गोळा घेऊन मी प्रथम हे थेपले जे आहेत ते लाटून घेते। जास्त पातळ करायचे नाहीत, नाहीतर मग त्याच्या किनारी ज्या आहेत त्या थोड्याशा कडक होतात। तर अगदी थोडासा जाडसर असा हा थेपला आपण इथे लाटून घेतोय। तुम्ही पाहताय, दुसरा अजून एक करून दाखवते मी तुम्हाला। डाळीचं पीठ असल्यामुळे चिटकायची शक्यता असते, म्हणून थोडासा पिठीचा वापर आपण इथे करू शकतो। एकसारखे असे थेपले आपण सगळे लाटून घेतलेत। तवा गरम करून घेतला, त्यावर एक एक थेपला आपण दोन्ही बाजूनी शेकून घेतोय। दोन्ही बाजूनी शेकून घेतल्यानंतर आपण तेलाचा हात किंवा तुपाचा हात लावून आपण हे थेपले जे आहेत ते शेकून घेणार आहोत। छान मस्त ही टेस्टी रेसिपी आहे। टिकणारी अशी रेसिपी आहे। तर टिफिन साठी, प्रवासासाठी मस्त स्नॅक्स म्हणून तुम्ही ही घरी बनवून ठेवू शकता। आणि अशा बऱ्याच आपल्या रेसिपी आहेत ज्या तुम्ही चॅनल वरती तुम्ही चेक करू शकता। तुम्ही पाहता छान खरपूस आपण इथे थेपले भाजून घेतलेत। थेपले थंड झाल्यानंतर आपण ते डब्यामध्ये ठेवावेत। तर अशा पद्धतीने आपली थेपले ही रेसिपी तयार झालेली आहे। टेस्टी रेसिपी आहे, नक्की ट्राय करा। चॅनलच्या अजूनही रेसिपी तुम्ही चेक करू शकता। त्यानंतर त्याच्या बऱ्याच लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत। चॅनल आवडत असेल तर सबस्क्राइब, लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका। धन्यवाद। तुम्ही पाहता इथे खरपूस आपण छान असे दोन्ही बाजूनी थेपले व्यवस्थित शेकून घेतलेले आहेत। रेसिपी नक्की ट्राय करा। धन्यवाद।